तिसऱ्या युनिटचं शेवटचं चॅप्टर आहे व्याज दर गणना करण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट रेट. तर व्याज म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घेणं आवश्यक आहे. व्याज म्हणजेच कर्जाऊ घेतलेल्या निधीवर दिलेला मोबदला. आपण जर एखाद्या बँकेकडून जर कर्ज घेतलं असेल, त्या कर्ज म्हणून घेतलेल्या पैशावर दिलेला मोबदला म्हणजेच व्याज होय. व्यापारी बँकांचे प्रमुख कार्य हे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे असते. सामान्य जनता आपल्या जवळील रक्कम ठेवीच्या स्वरूपात बँकेत ठेवतो. आपण सुद्धा आपल्या जवळील पैसे बँकेत ठेवतो आणि या ठेवींवर बँक व्याज देते. ठेवीच्या स्वरूपात असलेली रक्कम बँक गरजू व्यक्तींना आणि इतरांना कर्ज म्हणून देत असते आणि त्या कर्जावर सुद्धा व्याज आकारलं जाते. ठेवींवर देण्यात येणारा व्याजाचा दर म्हणजे आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो त्या पैशावर देण्यात येणारा व्याजाचा दर हा कमी असतो. तर आपण जर कर्ज घेतलं, त्या कर्जावर घेण्यात येणारा व्याजाचा दर हा जास्त असतो. म्हणजे या दोन्ही व्याज दरामध्ये फरक असतो आणि या फरकालाच बँकेचं उत्पन्न मानलं जाते. म्हणजे आपण जर बँकेजवळ पैसा ठेवला तर त्याच्यावर बँक कमी दराने व्याज देते. 3-4% दरानेच, आता तर रेट कमी झालेले आहेत, त्या एवढ्या कमी दराने व्याज देते. परंतु आपण जर बँकेकडून जर कर्ज घेतलं तर मात्र त्या कर्जावर 7-8% ते 10-12% व्याज बँकेकडून घेतलं जाते. तर या दोन्ही व्याज दरातील फरक हे बँकेचं उत्पन्न असते. व्यापारी बँकांबरोबरच वित्त पुरवठा करणाऱ्या सर्व संस्था, विकास बँका आणि बिगर बँकिंग संस्था यांच्या कार्यामागे व्याज हाच मुख्य आधार असतो. एका वित्तीय प्रणालीमध्ये व्याज दर हा भिन्न भिन्न असू शकतो. म्हणजे एका बँकेचा व्याजाचा दर वेगळा, दुसऱ्या बँकेचा वेगळा असा असू शकतो. व्याज दरावरच देशातील चलन व्यवस्था, वस्तूंच्या किमती, किंमत वाढ, जनतेचे राहणीमान, बचतीचा दर, व्यक्ती किती बचत करतो त्या बचतीचा दर हा व्याज दरावर अवलंबून असतो. त्यानंतर आर्थिक विकासाचा दर, भांडवल निर्मितीची क्षमता इत्यादी अनेक बाबी या व्याज दरावरच अवलंबून असतात. अशा प्रकारे व्याज आणि व्याजाचा दर ठरविणे याच्याशी केंद्र सरकार, राज्य सरकार, रिझर्व्ह बँक, नाणे बाजार, शेअर बाजार, हुंडी बाजार आणि देशातील राजकीय व नैसर्गिक स्थिती अशा अनेक घटकांचा कमी अधिक प्रमाणामध्ये संबंध येतो. तर व्याजाला किती महत्त्व आहे किंवा व्याजाचा दर किती महत्त्वाचा आहे ते आपण पाहिलं तर व्याज म्हणजे कर्जाऊ घेतलेल्या निधीवर दिलेला मोबदला. बँकाचे ग्राहक बँकेकडून जे कर्ज घेतात त्या कर्जावर बँक विशिष्ट मोबदला आकारत असते. त्या मोबदल्यालाच व्याज असे म्हणतात. हे व्याज दर 100 रुपयामागे वर्षास किती या दराने सांगितले जाते. 100 रुपयामागे म्हणजे दर 100 रुपयामागे म्हणजे पर्सेंटेजमध्ये काढलं जाते. 2%, 4%, 10%, 15%. याचा अर्थ काय, ते 100 रुपयाला किती आहे ते सांगितले जाते. व्याज हे बँकेचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. कारण व्याज, इंटरेस्ट, व्याज हे बँकेचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे ते नियमित प्राप्त होत राहावे यासाठी बँका आपल्या व्याजाची गणना फार काळजीपूर्वक करतात. जे कॅल्क्युलेशन आहे इंटरेस्टचं, व्याजाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते बँकांना फार काळजीपूर्वक करावं लागते. हे व्याज दर भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे निश्चित करून दिले जात असतात. रिझर्व्ह बँकेने 2011 मध्ये आपल्या धोरणात बदल करून
बँकांना व्याजाची आकारणी करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि त्यामुळे आपण आज पाहतो की प्रत्येक व्यापारी बँका आपापल्या सोयीनुसार आणि बाजारातील वित्तीय परिस्थितीनुसार व्याजाचे दर निर्धारित करीत असतात. आणि त्यामुळे बँकातील व्याजाच्या दरामध्ये काही थोडीशी तरी तफावत आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने व्याज दराला किंवा बँकां जे व्याज आकारतात कर्जाऊ रकमेवर, त्या व्याज दराला अतिशय महत्त्व आहे. भारताच्या विविध बँकांमध्ये, भारतामध्ये ज्या काही बँका आहेत त्या बँकांमध्ये व्याजाची आकारणी केली जाते. त्याच्या काही पद्धती आहेत, त्यालाच व्याज आकारण्याच्या पद्धती असं म्हणतात. पैशाच्या आणि सुरक्षिततेसाठी जनता आपल्याजवळील रोख रक्कम बँकेमध्ये ठेवतात. आपला पैसा सुरक्षित राहावा, आपल्या पैशाची बचत व्हावी आणि आपला पैसा खर्च होऊ नये, तो चोरीला जाऊ नये, यासाठी आपण आपला पैसा बँकेमध्ये ठेवतो. सामान्यपणे या ठेवी व्यापारी बँका, ज्या व्यापारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत आणि सहकारी बँका, कोऑपरेटिव्ह सोसायट्या आहेत, यामध्ये ठेवल्या जातात. यातील रक्कम गरज पडेल तेव्हा काढता येईल या उद्देशाने ठेवल्यास व्याजदर कमी मिळतो. म्हणजे जसं बचत खात्यामध्ये जर आपण पैसे ठेवले तर त्यावर व्याजाचा दर हा कमी असतो. तर जास्त मुदतीसाठी ठेवल्यास व्याजदर जास्त मिळतो. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा जास्त कालावधीसाठी जर आपण पैसा ठेवला, म्हणजे फिक्स डिपॉझिट FD करून ठेवला, तर त्याच्यावर जास्त व्याज मिळतो. व्यापारी बँका आपल्या विविध प्रकारच्या ठेवींवर विविध दराने व्याजाची आकारणी करतात. यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो. बचत खात्यावर व्याज आकारण्याची पद्धती कोणती आहे? कारण बचत खाते आपण बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट, बचत खाते म्हणून खातं उघडत असतो आणि त्या अशा उघडलेल्या खात्यावर व्याज आकारण्याच्या कोणती पद्धती वापरली जाते? तर पूर्वी बचत खात्यावर 4% दराने व्याज दिले जात होते. हे व्याज महिन्याच्या 10 तारखेपासून तर शेवटच्या तारखेपर्यंत ग्राहकाच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर आकारले जात असेल. या कालावधीमध्ये जर जास्तीची रक्कम ठेवण्यात आली तरी तिला व्याजासाठी मोजले जात नव्हते. मात्र आता रिझर्व्ह बँकेने आपले जे नियम आहेत ते बदललेले आहेत. आता मात्र रिझर्व्ह बँकेने बदललेल्या धोरणानुसार बचत खात्यात दररोज शिल्लक असणाऱ्या रकमेवर व्याज आकारणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे व्याजाच्या आकारणीत फरक पडला आहे. बचत खात्यावर पूर्वी मिळणारे व्याज आणि आता मिळणारे व्याज यात बरेच अंतर आढळून येते. बँकांकडून ग्राहकांच्या बचत खात्यात दर 6 महिन्यांनी व्याज जमा केले जाते, परंतु आता दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी नाही तर दर 3 महिन्यांनी बचत खात्यामध्ये व्याज जमा केले जाते. आपण आपलं जर बचत खात्याचं जर पासबुक असेल, त्याच्या एंट्र्या जर आपण चेक केल्या तर आपल्या असं लक्षात येईल की दर 3 महिन्यानंतर आता 30 जूनला आपल्या खात्यामध्ये जे काय व्याज असेल, आपल्या खात्यामध्ये जी काही शिल्लक असेल त्या शिल्लकेवर आपल्याला व्याज दिलं जाईल. आणि हे व्याज कसं आकारलं जाते? दररोज शिल्लक असणाऱ्या रकमेवर. म्हणजे समजा आपण 29 तारखेपर्यंत बँकेमध्ये 10,000 रुपये ठेवले, बचत खात्यामध्ये 10,000 रुपये ठेवले आणि 28 तारखेपर्यंत ठेवले आणि 29 तारखेला आपण पैसे काढले 10,000, म्हणून आपल्याला व्याज मिळणार नाही का? तर आपल्याला व्याज मिळेल. ज्या तारखेपासून आपण पैसे ठेवले त्या तारखेपासून तर ज्या तारखेला आपण पैसे काढले त्या तारखेपर्यंत आपल्याला व्याज मिळेल. आणि हे व्याज आता 3 महिन्यांनी जमा केलं जाते ग्राहकांच्या खात्यामध्ये. बचत खात्यामध्ये दर 3 महिन्यानंतर
व्याज जमा केलं जाते. जेवढे दिवस होतील तेवढ्या दिवसासाठी. आपण 5 दिवसासाठी ठेवू, 10 दिवसासाठी ठेवू किंवा एका महिन्यासाठी ठेवू, किती दिवसासाठी जर आपण बँकेमध्ये पैसे ठेवले बचत खात्यामध्ये, तर त्या बचत खात्यावर आपल्याला बचत खात्यामध्ये जी काही रक्कम असेल त्या रकमेवर आपल्याला व्याज दिले जाते. आणि दररोज शिल्लक रकमेवर व्याज आकारला जात असतो. आणि त्यामुळे बँकेच्या खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आणि त्यामुळे बचत खात्यामध्ये तरलता निर्माण झाली आहे. परंतु बचत खात्याचे जे दर आहेत, बचत खात्यावर जे व्याज दिलं जाते त्याचे जे दर आहेत हे खूप कमी आहेत, 3-4%. काही बँका तर व्याजही देत नाही, परंतु खूप अल्प दराने 2-3 किंवा 4%, आता कमी झाले असतील पुन्हा दर. आणि त्या तेवढ्या पर्सेंटेजने खूप कमी दराने व्याज आकारले जाते. परंतु सुरुवातीला हे व्याज कसं आकारलं जात होते? पूर्वीचा जर आपण विचार केला तर पूर्वी बचत खात्यावर 4% दराने, हा दर कमी जास्त असू शकतो, तर व्याज दिले जात होते. हे व्याज महिन्याच्या 10 तारखेपासून, म्हणजे महिन्याच्या 10 तारखेला, समजा हा जून महिना आहे, जून महिन्याच्या 10 तारखेला जर आपण पैसे ठेवले तर 10 तारखेपासून तर शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत ग्राहकाच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर व्याज आकारले जात असे पूर्वी. या कालावधीमध्ये जर जास्तीची रक्कम ठेवण्यात आली, समजा 10 ते 30 दरम्यान, आपण 15 तारखेला समजा बँकेमध्ये पैसे ठेवले 10,000 रुपये, तर त्या 10,000 रुपयाला व्याजासाठी मोजल्या जात नसे. परंतु आता तसं केलं जात नाही. आपल्या खात्यामध्ये दररोजची जी शिल्लक रक्कम आहे त्या दररोजच्या शिल्लक रकमेवर व्याज आकारलं जाते. म्हणजे सिंपल पद्धतीनं रोज आपल्या खात्यामध्ये किती पैसे आहेत ते पाहिलं जाते. आणि त्या समजा आपल्या बचत खात्यामध्ये जून महिन्यामध्ये जर 10,000 रुपये 28 दिवसासाठी असतील तर 28 दिवसाचं व्याज आपल्याला मिळेल. 5 दिवसासाठी असतील तर 5 दिवसाचं व्याज मिळेल. म्हणजे दररोज आपल्या बचत खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे त्या शिल्लक असणाऱ्या रकमेवर व्याज आकारलं जाते. तर ही आहे बचत खात्यावर व्याज आकारण्याची पहिली पद्धती. त्यानंतर दुसरी आहे मुदत ठेव खात्यावर व्याजाची आकारणी. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट रेट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. मुदत ठेव खातं म्हणजे विशिष्ट मुदतीकरिता 6 महिन्याची मुदत, 6 महिन्यापासून ते 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष, जे काही बँकेची स्कीम असेल त्यानुसार जर आपण बँकेमध्ये पैसे ठेवले तर त्यावर कोणत्या पद्धतीने व्याजाची आकारणी केली जाते ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर मुदत ठेव म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेले बँकेमध्ये पैसे. मग 6 महिन्यासाठी ठेवले असतील, 1 वर्षासाठी ठेवले असतील, 5 वर्षासाठी ठेवले असतील तर त्याला मुदत ठेव असं म्हणतात. मुदत ठेव ही या एका विशिष्ट मुदतीपर्यंत खात्यात ठेवायची असते. ही मुदत 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत असू शकते. त्या ठिकाणी 7 दिवसच दिलेले आहेत, 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत. परंतु साधारणतः बऱ्याचशा अशा बँका 3 महिने, 6 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंतचे त्यांच्या योजना असतात. आणि तेवढ्या कालावधीपर्यंत आपल्याला मुदत ठेवीमध्ये पैसे ठेवायचे असतात. ठेवीची मुदत जितकी जास्त तितका व्याजाचा दर जास्त असतो. आपण 6 महिन्यासाठी जर पैसे ठेवले असतील बँकेमध्ये तर व्याजाचा दर कमी असेल, 1 वर्षासाठी ठेवले असतील तर जास्त असेल, पुन्हा 5 वर्षासाठी ठेवले तर व्याजाचा दर जास्त असेल, 10 वर्षासाठी ठेवले असेल तर त्याच्यापेक्षा जास्त असेल. अशा प्रकारे आपल्या ठेवीची मुदत जेवढी जास्त असेल, आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवलेले आहेत मुदत ठेवीमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, त्या ठेवीची मुदत जेवढी जास्त असेल तितका व्याजाचा दर सुद्धा जास्त असतो. एकदा रक्कम मुदत खात्यात जमा केली की ती त्या मुदतीपूर्वी काढता येत नाही. समजा आपण 1 वर्षासाठी बँकेमध्ये 1 लाख रुपये ठेवले तर 1 वर्ष होईपर्यंत 1 लाख रुपये आपल्याला बँकेतून काढता येत नाही. आणि जर काही
कारणाने, एखादी एमर्जन्सी आली, आजारपण आलं किंवा एखादा कोणत्याही कारणामुळे जर आपल्याला बँकेतून पैसे काढायचे असतील तर बँक ती रक्कम तर परत देईल आपल्याला, आपले 1,00,000 रुपये आपल्याला परत देईल, परंतु त्याच्यावरील व्याज हे कमी दराने दिलं जाते किंवा काही काही बँका व्याजही देत नाही. समजा आपण 1,00,000 रुपये एका वर्षासाठी बँकेमध्ये आज जमा केले आणि 8 दिवसातच ते बँकेला परत मागितले तर त्याच्यावर बँक काही व्याज देणार नाही. तर अशा प्रकारे या व्याजाचं कॅल्क्युलेशन जे FD ठेवलेले असते त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ही 3 महिन्यानंतर केली जाते. मुदत ठेवीवरील व्याजाचं जे कॅल्क्युलेशन आहे हे सर्वसामान्यपणे 3 महिन्यानंतर केलं जाते आणि व्याजाची रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा केली जाते. जो काही दर असेल, समजा आपण 1,00,000 रुपये 1 वर्षासाठी बँकेमध्ये 10% दराने ठेवले तर 1,00,000वर 10% म्हणजे 10,000 रुपये हे व्याज झालं. 1,00,000वर 10% म्हणजे 10,000 रुपये व्याज आणि त्याच्यावरची जी मुद्दल आहे 1,00,000 आणि 10,000 रुपये हे 1 वर्षानंतर आपल्याला बँक परत देईल. तर अशा पद्धतीने जी मुदत ठेव खाता आहे त्या मुदत ठेव खात्यावर व्याजाची आकारणी केली जाते. प्रत्येक बँकेचे वेगवेगळे दर आहेत. ते आपण त्या बँकेमध्ये गेल्यानंतर किंवा त्या बँकेची संपर्क साधल्यानंतर आपल्याला त्या बँकेचे दर किती आहेत ते माहीत होईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे पुनर्गुंतवणूक ठेव योजना, रिइन्व्हेस्टमेंट डिपॉझिट प्लॅन. या योजनेअंतर्गत खातेदाराच्या मुदत ठेवींवर आकारण्यात आलेले व्याज दर 3 किंवा 6 महिन्यांनी मुदत ठेवीच्या रकमेत अधिक करून पुन्हा त्याची गुंतवणूक केली जाते. समजा आपण 20,000 रुपयाची मुदत ठेवली आणि ती जर पुनर्गुंतवणूक योजनेमध्ये असेल तर 20,000 रुपयावरील 6 महिन्याचे व्याज जे काही होईल, ज्या दराने असेल ते अधिक करून त्याच्यावरील पुढील 6 महिन्याचे व्याज कॅल्क्युलेट केलं जाईल आणि यामुळे व्याजात वाढ होऊन खातेदाराचे उत्पन्न वाढेल व ते बचतीसाठी प्रोत्साहित होतील. म्हणजे जी काय ठेव आपण बँकेमध्ये ठेवली असेल, जी काही मुदत आपण बँकेमध्ये ठेवली असेल, 3 किंवा 6 महिन्यानंतर व्याज त्यामध्ये जमा केलं जाते आणि ती व्याज पकडून उरलेली अमाऊंट पुन्हा बँकेमध्ये ठेवली जाते. समजा आपण बँकेमध्ये 20,000 रुपये ठेवले, जो काही दर असेल त्याच्यावर समजा 1,000 रुपये व्याज मिळालं 3 महिन्यानंतर, पुन्हा 20,000 प्लस 1,000 21,000 रुपये पुन्हा बँक त्या खात्यामध्ये ठेवते. म्हणजे मग जे कॅल्क्युलेशन आहे ते 21,000वर केलं जाते. 21,000वर जो काही दर असेल त्या दराने, व्याजाचा दर त्या दराने पुन्हा परत 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते कॅल्क्युलेट केलं जाते. अशा प्रकारे पुनर्गुंतवणूक ठेव योजनेवरील व्याजाचं कॅल्क्युलेशन केलं जाते. त्यानंतर आहे चालू ठेव खात्यावरील व्याजाची आकारणी. या खात्याचे व्यवहार नेहमी चालू असतात आणि म्हणूनच या खात्याला चालू खाते असेही म्हणतात. या खात्यातील रक्कम वाटेल त्यावेळी वाटेल त्या मात्रेत काढता येते आणि जमा करता येते. मागच्या काही क्लासेसमध्ये आपण चालू ठेव खाते म्हणजे करंट अकाउंट विषयीची माहिती पाहिली. असे जे खाते आहेत ते सामान्यतः व्यापारी लोक काढत असतात आणि म्हणूनच चालू ठेव खात्यावर सामान्यपणे बँका व्याज देत नाही. परंतु अनेक ज्या खाजगी बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, त्या खातेदारांना आकर्षित करण्यासाठी खूपच कमी दराने चालू खात्यावर देखील व्याज देत आहेत. चालू खात्यावरील व्याजाची गणना करणे अत्यंत कठीण असते. चालू खात्यावर व्यापारी बँका ओव्हरड्राफ्टची सवलत सुद्धा प्रदान करतात. ओव्हरड्राफ्टच्या सहाय्याने ग्राहकाला त्याच्या चालू खात्यातील ठेवीपेक्षा अधिक रक्कम काढण्याची सवलत दिली जाते.
आणि ओव्हरड्राफ्ट हा एक कर्जाचाच प्रकार आहे. म्हणजे चालू ठेव खात्यावर व्याज दिलं जात नाही आणि दिलं तरी ते अत्यंत कमी दराने ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या तर व्याज देतच नाही, परंतु ज्या काही खाजगी बँका आहेत त्या अतिशय कमी दराने आणि तेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, ग्राहकांनी आपल्या बँकेमध्ये खातं उघडावं आणि आपल्या बँकेच्या सोयीसुविधांचा वापर करावा, आपल्या बँकेमध्ये पैसे ठेवावेत या उद्देशाने त्यांना अतिशय अल्प दराने व्याज दिलं जाते आणि या व्याजाची आकारणी किंवा या व्याजाचं जे कॅल्क्युलेशन करणं हे अत्यंत कठीण काम असते. साधारणतः बऱ्याच बँका व्याज देत नाही. तर अशा पद्धतीने जे 4 खात्यांचे जे प्रकार आहेत, मुख्य प्रकार, त्याच्यावर कशा प्रकारे व्याज आकारणी बँक करते ते आपण समजून घेतलं. बचत खात्यावर आता दररोज शिल्लक असणाऱ्या रकमेवर व्याज आकारलं जाते. मुदत ठेव खात्यावर ते फिक्स असते. 1 लाख रुपये जर आपण बँकेमध्ये ठेवलं तर 1 लाखावर जो काही व्याजाचा दर असेल त्या दराने व्याजाची आकारणी केली जाते. त्यानंतर पुनर्गुंतवणूक ठेव योजनेमध्ये आपण विशिष्ट कालावधीसाठी जर रक्कम ठेवली असेल तर त्याच्यावर 3 महिन्यानं किंवा 6 महिन्यानं व्याज आकारलं जाते आणि त्या व्याजासह ती रक्कम पुन्हा त्यामध्ये ठेवली जाते. समजा 20,000 आपण बँकेमध्ये ठेवलं, त्याच्यावर 1,000 रुपये व्याज आलं तर 21,000 रुपये पुन्हा 3 महिन्यानंतर त्याच्यावर व्याज दिलं जाते. मग अगोदर 20,000 ठेवले होते, आता 21,000 झाले, म्हणून आता 21,000वर व्याजाचं कॅल्क्युलेशन केलं जाते. अशा प्रकारे पुनर्गुंतवणूक ठेव योजना आणि चालू खातं शेवटचं आहे ते म्हणजे चालू खात्यावर व्याज दिलं जात नाही. ज्या काही खाजगी बँका व्याज देतात त्या अतिशय कमी दराने व्याज देत असतात. तर अशा पद्धतीने व्याजाची गणना करण्याच्या पद्धती आपण आजच्या क्लासमध्ये पाहिल्या, परंतु या ठेवींवरील उद्याच्या क्लासमध्ये आपण कर्ज आणि अग्रिम म्हणजे बँका ग्राहकांना जे कर्ज देतात त्या कर्जावर कशा पद्धतीने व्याजाची आकारणी केली जाते ते आपण उद्याच्या क्लासमध्ये समजू.